हॅलो स्टुडंट्स, न्यूक्लिअर फिजिक्सच्या सिरीजचं हे आहे लेक्चर नंबर 17. बघा, लास्ट लेक्चरपासून आपण न्यूट्रॉन हा टॉपिक स्टार्ट केलेला होता, तर त्याच टॉपिकला आपण आज समोर कॅरीड आउट करूया. बघा, न्यूट्रॉनबद्दल आपण जे काही पॉईंट बघितले त्यामध्ये न्यूट्रॉन काय आहे, न्यूट्रॉनमध्ये कोणते कोणते पार्टिकल्स असतात, न्यूट्रॉन हा कोणाचा न्यूक्लियस आहे, न्यूट्रॉनच्या प्रॉपर्टीज काय आहेत, न्यूट्रॉनचा स्पिन काय असतो, न्यूट्रॉनचा आयसोस्पिन काय आहे, न्यूट्रॉनचं वेव्ह फंक्शन कसं काढायचं, न्यूट्रॉनचा वेव्ह फंक्शनचा स्पेस पार्ट सिमेट्रिक केव्हा असतो, अँटीसिमेट्रिक केव्हा असतो, किंवा टोटल वेव्ह फंक्शन न्यूट्रॉनचं काय आहे, त्यानंतर न्यूट्रॉनशी असोसिएटेड ज्या काही स्पिन क्वांटम नंबर आहे किंवा ऑर्बिटल क्वांटम नंबर येईल त्याच्या कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज ॲक्सेप्टेबल वगैरे वगैरे या गोष्टी आपण कालच्या लेक्चरमध्ये ह्या डिस्कस केलेल्या होत्या. आता बघा, यामध्ये आपण काय करणार की तो जो आपण वेव्ह फंक्शन सांगितलेलं होतं, बघा टोटल वेव्ह फंक्शन सांगितलं आपण, न्यूट्रॉनचं टोटल वेव्ह फंक्शन इज इक्वल टू घेतलं होतं आपण साय स्पेस साय स्पिन इंटू साय आयसोस्पिन. तर यापैकी या स्पिन आणि आयसोस्पिन वेव्ह फंक्शनचं आपण डिस्कशन काल केलेलं होतं. यांचं डिस्कशन आपलं काल डन झालेलं होतं की स्पिन जो आहे तो स्पिनचे एस इज इक्वल टू 1 व्हॅल्यू, एस इज इक्वल टू 0 व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन काय असेल काय नाही. आता हा जो पार्ट वेव्ह फंक्शनचा जो काल आपण सांगितलं होतं काय सिमेट्रिक, तर हा वेव्ह फंक्शनचा स्पेस पार्ट, न्यूट्रॉनच्या वेव्ह फंक्शनचा स्पेस पार्ट कसा काढायचा आपण त्याचं डिस्कशन करणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे क्वांटम मेकॅनिकली वेव्ह फंक्शनचा स्पेस पार्ट आपण कॅल्क्युलेट करतो, आणि क्वांटम मेकॅनिक्समध्ये कुठल्याही वेव्ह फंक्शनचा स्पेस पार्ट किंवा कोणताही पार्ट जर कॅल्क्युलेट करायचं तर आपल्याकडे काय असतं, रामबाण इलाज आहे, काय स्क्रॉडिंजर इक्वेशन. काय इलाज आपल्याकडे स्क्रॉडिंजर इक्वेशन. मग आपण काय करू यामध्ये, फॉर कॅल्क्युलेटिंग ऑर फॉर फाइंडिंग द स्पेस पार्ट ऑफ wave functions of deuteron and bound state potential, we used time independent Schrodinger equation. बघा, तर क्वांटम मेकॅनिक्समध्ये हा फेमस कन्सेप्ट आहे कोणता, टाइम इंडिपेंडन्स स्क्रॉडिंजर इक्वेशन. वाला कोणतं एखादं अननोन सिस्टीम असेल त्याचं पोटेन्शियल फाइंड करायचं, किंवा त्या अननोन पोटेन्शियल दिलेलं असेल त्या अननोन सिस्टीमचं वेव्ह फंक्शन फाइंड करायचं. तर आपल्याकडे रामबाण इलाज काय, टाइम इंडिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशन, किंवा ते पोटेन्शियल जर टाइमवर डिपेंड करत असेल तर टाइम डिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशन. बघा, आपल्या टाइम इंडिपेंडंट स्क्रॉडिंजर इक्वेशनचा फॉर्म माहिती काय असतो, तो डेल स्क्वेअर साय ऑफ आर प्लस टॉइस म्यू अपॉन एच क्रॉस स्क्वेअर ई मायनस व्ही ऑफ आर साय ऑफ आर इज इक्वल टू 0. ई ऑफ आर साय ऑफ आर इज इक्वल टू 0. यामध्ये हा जो आहे हा काय आहे, डेल स्क्वेअर, हा आहे तुमचा लॅप्लाशियन ऑपरेटर. हा जो आहे म्यू, हे काय आहे रिड्यूस मास. म्यू इज रिड्यूस मास. रिड्यूस मास का घेतलं, कारण आपल्याला माहिती आहे न्यूट्रॉनच्या न्यूक्लियसमध्ये 2 पार्टिकल आहे. आता रिड्यूस मास कसं काढायचं काय नाही, हा कन्सेप्ट तुम्ही क्लासिकल मेकॅनिक्समध्ये पूर्ण व्यवस्थितपणे एक चॅप्टर आहे तुमचा सेंटर फोर्स मोशन, त्यामध्ये शिकणार. त्यानंतर हा ई जो आहे तो ई काय आहे, टोटल एनर्जी, इज टोटल एनर्जी. आणि व्ही ऑफ आर जो आहे हा व्ही ऑफ आर काय असेल, पोटेन्शियल. व्ही ऑफ आर काय असेल, पोटेन्शियल. व्ही ऑफ आर असेल पोटेन्शियल. मग बघा, तुम्ही मॅथमॅटिकल फिजिक्सच्या व्हेक्टर या चॅप्टरमध्ये याचं एक्सपान्शन शिकलेलं असेल, कशाचं, डेल स्क्वेअरचं. डेल स्क्वेअर हा काय तुमचा वेक्टर नाही, याला काय म्हणतो आपण लॅप्लाशियन ऑपरेटर. याला काय म्हणतो आपण डेल स्क्वेअरला लॅप्लाशियन ऑपरेटर. तर या लॅप्लाशियन ऑपरेटरचे आपल्याला स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेटमध्ये कोणत्या स्पेरिकल पोलार कोऑर्डिनेट, कोणत्या कोऑर्डिनेटमध्ये, तर स्पेरिकल पोलार कोऑर्डिनेटमध्ये त्याची व्हॅल्यू माहिती आहे किती असते, तर डेल स्क्वेअरची व्हॅल्यू असते डेल स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन आर स्क्वेअर डी बाय डी आर ऑफ आर स्क्वेअर डेल बाय डेल आर प्लस 1 अपॉन आर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन साइन थीटा टी बाय डी थीटा ऑफ साइन थीटा
डी बाय डी थिटा प्लस 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा d2 बाय डी फाय स्क्वेअर, d2 बाय डी फाय स्क्वेअर. हे काय तुमचा लॅप्लाशियन ऑपरेटरचा फॉर्म आहे. लॅप्लाशियन ऑपरेटरचा फॉर्म कोणत्या कोऑर्डिनेटमध्ये, तर स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट. आता बघा तुम्हाला माहिती असेल की 3 कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. एक असते कार्टेशियन ज्यामध्ये असतात एक्स वाय झेड, दुसरी असते स्पेरिकल ज्यामध्ये असतात आर थिटा फाय, आणि तिसरी असते सिलेंड्रिकल ज्यामध्ये असतात रो फाय आणि झेड. या कोऑर्डिनेट सिस्टीमबद्दल डिस्कशन्स आपण EMT मध्येही करू किंवा EMT मध्ये न करता हा तुम्हाला पार्ट कशामध्ये असेल, हा जो ह्या सगळ्याच्या सगळा पार्ट आहे तुमचा CM मीन्स क्लासिकल मेकॅनिक्सचा. हा सर्वच्या सर्व पार्ट तुम्हाला कुठे असेल, क्लासिकल मेकॅनिक्समध्ये. क्लासिकल मेकॅनिक्समध्ये कशामध्ये असेल, जेव्हा तुम्ही डिफरंट कोऑर्डिनेट सिस्टम्सच्या व्हेलॉसिटीज आणि डिफरंट कोऑर्डिनेट सिस्टम्समधले लॅग्रेंज आणि डिफरंट कोऑर्डिनेट सिस्टममधले हॅमिल्टोनियन कॅल्क्युलेट करणार, तेव्हा तुम्हाला ह्या डिफरंट कोऑर्डिनेट सिस्टमची इन्फॉर्मेशन तिथे सर ती अगोदर देतील. ओके, तर हा जो आहे हा लॅप्लाशियनचा फॉर्म आहे. हा लक्षात ठेवायचा आहे कोणत्या कोऑर्डिनेटमध्ये, तर तो आहे स्पेरिकल पोलार कोऑर्डिनेट. आणि तुम्ही आणखी क्वांटम मेकॅनिक्समध्ये एल स्क्वेअर ऑपरेटरची व्हॅल्यू शिकलेली असेल. कुठे, इन क्वांटम मेकॅनिक्स एल स्क्वेअर ऑपरेटरची व्हॅल्यू काय असते, तर एल स्क्वेअर ऑपरेटरची व्हॅल्यू असते मायनस एच क्रॉस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन साइन थिटा डी बाय डी थिटा ऑफ साइन थिटा डी बाय डी थिटा प्लस 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा d2 बाय डी फाय स्क्वेअर, d2 बाय डी फाय स्क्वेअर. म्हणजेच यावरून तुम्हाला दिसत असेल की बघा, हे मी वेगळ्या कलरच्या पेनने ते अंडरलाईन करतो. हा जो पार्ट आहे आणि हा जो पार्ट आहे ते दोन्ही पार्ट काय आहेत, इक्वल आहेत. मग आपण ह्या पार्टला ह्या व्हॅल्यूने रिप्लेस करू शकतो. यस, कशाने, तर तुम्ही हा जो ब्रॅकेट मला मी जो कलरने डार्क केलेला पार्ट आहे त्याला कशाने रिप्लेस करू शकता, एल स्क्वेअर अपॉन मायनस एच क्रॉस स्क्वेअरने. मग बघा एल स्क्वेअरचं रिप्रेझेंट एल, हा लॅप्लाशियन ऑपरेटर, ही जर का व्हॅल्यू तुम्ही याने रिप्लेस केली, या व्हॅल्यूच्या ऐवजी जर का एल स्क्वेअर अपॉन एच क्रॉस स्क्वेअर जर पुट केली तर डेल स्क्वेअर कसा चेंज होईल, विच इज इम्प्लाइज दॅट लॅप्लाशियन ऑपरेटरची व्हॅल्यू कशी होईल, तुमचा डेल स्क्वेअर मिळेल तुम्हाला 1 अपॉन आर स्क्वेअर डी बाय डी आर ऑफ आर स्क्वेअर डी बाय डी आर मायनस एल स्क्वेअर अपॉन एच क्रॉस स्क्वेअर आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर अपॉन एच क्रॉस स्क्वेअर आर स्क्वेअर. म्हणजेच काय, तर मॉडिफाईड लॅप्लाशियन ऑपरेटरचा फॉर्म कसा झाला मग, तर मॉडिफाईड लॅप्लाशियन ऑपरेटर झाला तुमचा 1 अपॉन आर स्क्वेअर डी बाय डी आर ऑफ आर स्क्वेअर डी अपॉन डी आर मायनस एल स्क्वेअर अपॉन एच क्रॉस स्क्वेअर आर स्क्वेअर. हा झाला तुमचा लॅप्लाशियनचा फॉर्म. हा काय झाला लॅप्लाशियनचा फॉर्म, याला त्याचं इक्वेशन नंबर 1. बट आपल्याला माहिती आहे काय, but we know that for 3s1 स्टेट, आता 3s1 कोणाचे स्टेट असते, तर 3s1 आणि 3d1 हे वेव्ह फंक्शनचं आहे कोणाचं, तर न्यूट्रॉनच्या न्यूक्लियसचं. 3s1 स्टेटच्या करस्पॉन्डिंग एलची व्हॅल्यू किती असते रे बेटा, तर 3s1 स्टेटसाठी ऑर्बिटल क्वांटम नंबर एल आहे 0. आणि तुम्ही क्वांटम मेकॅनिक्समध्ये एल स्क्वेअरची आयगन व्हॅल्यू शिकलेली असाल की एल स्क्वेअरची आयगन व्हॅल्यू असते एल प्लस 1 एच क्रॉस स्क्वेअर एल प्लस 1 एच क्रॉस स्क्वेअर. मग यामध्ये जर एलची व्हॅल्यू 0 पुट केली तर एल स्क्वेअर तुम्ही काय होईल, 0 मिळेल. एल स्क्वेअर काय मिळेल, 0. मग एल स्क्वेअरची व्हॅल्यू 0 इक्वेशन 2 मधली एल स्क्वेअरची 0 व्हॅल्यू जर इक्वेशन 1 मध्ये पुटअप केली कोणत्या स्टेटसाठी, 3s1 स्टेटसाठी, तर मग डेल स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला तिथे, तर विच इज इम्प्लाइज दॅट डेल स्क्वेअर तुम्हाला मिळेल सिम्पली 1 अपॉन आर स्क्वेअर डी बाय डी आर ऑफ आर स्क्वेअर डी बाय डी आर. कोणत्या स्टेटसाठी, तर 3s1 स्टेटसाठी. कोणत्या स्टेटसाठी, 3s1 स्टेटसाठी. ओके, तर मग आपण काय करणार आता, न्यूक्लियसमध्ये आपल्याला माहिती आहे काय, MP इज मास ऑफ प्रोटॉन, Mn इज मास ऑफ न्यूट्रॉन. MP इज मास ऑफ प्रोटॉन, Mn इज मास ऑफ न्यूट्रॉन. तर रिड्यूस मास काय मिळेल मग, रिड्यूस मास मिळेल तुम्हाला सिम्पली मास ऑफ प्रोटॉन इंटू मास ऑफ न्यूट्रॉन अपॉन मास ऑफ प्रोटॉन प्लस मास ऑफ न्यूट्रॉन. बट आपण न्यूक्लियसमध्ये अप्रॉक्सिमेटली मास ऑफ प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू मास ऑफ न्यूट्रॉन विच इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू m घेऊ शकतो. यस,
कारण या दोन्हीच्या मासेसमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे का, की प्रोटॉनचा मास 10 किलो, न्यूट्रॉनचा मास 2 किलो नाही. दोन्हीच्या मासमध्ये एकदम स्मॉल डिफरन्स आहे, ज्याला आपण अप्रॉक्सिमेटली इक्वल घेऊ शकतो, काहीच हरकत नाही. मग ही जर व्हॅल्यू रिड्यूस मासमध्ये पुटअप केली तर रिड्यूस मास अप्रॉक्सिमेटली काय मिळेल तुम्हाला, वरती मिळेल m इंटू एम आणि खाली मिळेल m प्लस एम, म्हणजेच विच इज अप्रॉक्सिमेटली न्यूमरेटरला मिळेल m स्क्वेअर, खाली डिनॉमिनेटरला 2m, हा m स्क्वेअरचा एक m कॅन्सल, हे अप्रॉक्सिमेटली मिळेल तुम्हाला m/2. म्हणजे रिड्यूस मासची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली काय मिळाली, m/2. तर रिड्यूस मासची ही व्हॅल्यू आणखी लॅप्लेशियन ऑपरेटरची ही व्हॅल्यू जर का आपण स्क्रॉडिंजर इक्वेशनमध्ये पुटअप केलं तर स्क्रॉडिंजर इक्वेशन कसं मॉडिफाईड होऊन तुमचं मग, विच इज इम्प्लाइज दॅट स्क्रॉडिंजर इक्वेशन ज्याची व्हॅल्यू काय, डेल स्क्वेअर साय ऑफ आर प्लस ट्वाइस म्यू अपॉन एच क्रॉस स्क्वेअर ई मायनस व्ही ऑफ आर साय ऑफ आर इज इक्वल टू 0. हे जे स्क्रॉडिंजर इक्वेशन आहे ते कसं मॉडिफाईड होईल, डेल स्क्वेअरच्या ठिकाणी आपण पुटअप करणार 1/r स्क्वेअर डी अपॉन डी आर ऑफ आर स्क्वेअर डी साय ऑफ आर अपॉन डी आर. प्राइस म्यूच्या ठिकाणी मिळेल इथे एम, प्राइस म्यूच्या ठिकाणी मिळेल एम. का, कारण म्यू इज इक्वल टू मिळेल m/2, 2 गेट कॅन्सल, हा मिळेल मग तुम्हाला m अपॉन एच क्रॉस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ई मायनस व्ही ऑफ आर साय ऑफ आर इज इक्वल टू 0. याला द्यायचं इक्वेशन नंबर 3. याला काय द्यायचं, इक्वेशन नंबर 3. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 3, जे की काय झालं, स्क्रॉडिंजर टाइम इंडिपेंडंट इक्वेशन फॉर न्यूट्रॉन न्यूक्लियस. आता आपल्याला स्क्रॉडिंजर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर लागतं पोटेन्शियलची व्हॅल्यू. सगळ्यात अगोदर काय लागते, पोटेन्शियलची व्हॅल्यू. मग आपण अज्युम करू काय, लेट अस अज्युम दॅट the potential of deuteron is attractive square wave potential. हे काय आहे, attractive square wave potential. मग attractive square wave potential काय असेल, तर attractive square wave potential ची व्हॅल्यू असेल व्ही ऑफ आर ची मायनस व्ही नॉट, किंवा जेव्हा आर लेस दॅन ऑर इक्वल टू ए असेल आणि त्याचीच व्हॅल्यू असेल 0, किंवा जेव्हा आर ग्रेटर दॅन ए असेल. म्हणजे आपण काय सांगितलं, असा रिजन ज्या रिजनमध्ये आरची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे किंवा इक्वल आहे आणि ए किंवा ए पेक्षा लहान आहे, या रिजनमध्ये पोटेन्शियल जे आहे ते अट्रॅक्टिव्ह, त्याची व्हॅल्यू मायनस V0. आणि अदरवाईज याच्या व्यतिरिक्त उरलेला जो पोर्शन आहे त्या उरलेल्या पोर्शनमध्ये वेव्ह फंक्शनमध्ये पोटेन्शियलची व्हॅल्यू काय, 0. म्हणजे फक्त एवढ्याच रिजनमध्ये काय आहे, तर ते पार्टिकल्सचं पोटेन्शियल अट्रॅक्टिव्ह आहे, असं आपण काय केलं, अज्युम केलं. असं काय केलं आपण, लेट म्हणजे काय केलं, आपण याचं अजम्पशन्स केलं. कशासाठी, कारण की आपल्याला स्क्रॉडिंजर इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे पोटेन्शियल हे रिक्वायर्ड असतंच, पोटेन्शियल रिक्वायर्ड. मग याला जर आपण प्लॉट केलं, हे अट्रॅक्टिव्ह स्क्वेअर पोटेन्शियलला जर आपण प्लॉट केलं तर याचा ग्राफ कसा मिळणार, त्याला जर तुम्ही प्लॉट केलं तर तुम्हाला त्याचा ग्राफ मिळणार. सिम्पली ते ग्राफ काढते बघा मी. ओके, या टाईपचं पोटेन्शियल मिळणार तुम्हाला, असं या टाईपचं पोटेन्शियल मिळणार. त्यानंतर काय करतो, एक आणखी एक डॉटेड लाईन दाखवतोय. ओके, आता बघा हे पोटेन्शियल आहे, हा तुमचा वाय ॲक्सिस, या वाय ॲक्सिसवर आहे पोटेन्शियल व्ही ऑफ आर, हा इथे आहे ओरिजिन ओ, ही डॉटेड लाईन इथे आहे तुमचा ए, आणि हा आहे एक्स ॲक्सिस. बघा 0 to a या रिजनमध्ये ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू काय तुमची मायनस व्ही नॉट. मग हा तुम्हाला रिजन मिळेल फर्स्ट आणि हा मिळेल सेकंड रिजन. बघा फर्स्ट रिजनमध्ये पोटेन्शियलची व्हॅल्यू किती आहे, मायनस व्ही नॉट, आणि सेकंड रिजनमध्ये पोटेन्शियलची व्हॅल्यू किती आहे, इथे तुमचं पोटेन्शियल व्ही इज इक्वल टू 0 आणि इथे पोटेन्शियल व्ही इज इक्वल टू मायनस व्ही नॉट. म्हणजे पहिल्या रिजनमध्ये पोटेन्शियल कसं आहे, अट्रॅक्टिव्ह, आणि सेकंड रिजनमध्ये पोटेन्शियल कसं आहे, 0. सेकंड रिजनमध्ये पोटेन्शियलची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे. आणि या दोन्ही स्टेटमध्ये पार्टिकल्स कसं आहे, फर्स्ट रिजनमध्ये, तर पार्टिकल फर्स्ट आणि सेकंड रिजनमध्ये आहे बाउंडेड. मग बाउंडेड म्हटल्यानंतर त्याची एनर्जी असते निगेटिव्ह. तर बाउंड स्टेटमध्ये तुम्हाला माहिती, क्वांटम मेकॅनिक्समध्ये तुम्ही बाउंड स्टेट प्रॉब्लेम नावाचा टॉपिक शिकलेला असाल किंवा होणार असेल, तर ती तुम्ही शिकणार की टोटल एनर्जी असते बाउंडेड सिस्टीमची, ती असते निगेटिव्ह. म्हणजे ईची व्हॅल्यू घ्यायची -W, ईची व्हॅल्यू काय घ्यायची -W. मायनस का घेतली, कारण की बाउंड स्टेटची एनर्जी इथं
इथे रिझन देऊन देतो मी की बाउंड स्टेट हॅज निगेटिव्ह एनर्जी. क्वांटम मेकॅनिकली आपण कोणत्या स्टेटला बाउंड स्टेट म्हणू शकतो की ज्या स्टेटची एनर्जी कशी असते निगेटिव्ह, ज्या स्टेटची एनर्जी कशी असते निगेटिव्ह. मग आपण काय केलं, आपण हा न्यूट्रॉन न्यूक्लियसचा पोटेन्शियलचा असा फॉर्म अज्युम केला. ॲक्च्युअलमध्ये असं आहे म्हणून माहिती आहे का नाही, आपण काय केलं, हा अज्युम केला की असं काहीतरी असेल, हे झालं पोटेन्शियल. मग आपण अज्युम करू की पार्टिकलचं जे वेव्ह फंक्शन आहे त्याचं काय असिम्प्टोटिक फॉर्म घेऊ. काय घेऊ आपण, नाऊ द असिम्प्टोटिक form of wave function is, आणि तो असिम्प्टोटिक फॉर्म हाय तुम्ही क्वांटम मेकॅनिक्समध्ये शिकलेले असाल की सायापारचा असिम्प्टोटिक फॉर्म काय असतो, u ऑफ r अपॉन r. सायापार इज इक्वल टू u ऑफ r अपॉन r. म्हणजे याला असिम्प्टोटिक आपण काय म्हणतो, कारण की सायापार जो आहे तर सायापारची व्हॅल्यू असते 0 किंवा जेव्हा आरची व्हॅल्यू एक तर 0 असते, कारण r0 म्हणजे काय तर या बाउंड्रीवर, आणि आरची व्हॅल्यू काय असते इन्फिनिटी. आरची व्हॅल्यू 0 आणि इन्फिनिटी असताना मग तुम्हाला वेव्ह फंक्शन सायापार काय मिळेल 0 मिळेल, किंवा हा वेव्ह फंक्शन यू पार काय मिळेल 0 मिळेल. किंवा या कंडिशनसाठी मग ह्याच्या दोन आहेत, याला काय म्हणतो आपण बाउंड्री कंडिशन. ह्या दोन काय आहेत बाउंड्री कंडिशन, ह्या दोन आहेत बाउंड्री कंडिशन. मग आता बघा आपण काय करणार, या सायापार वेव्ह फंक्शनचा असिम्प्टोटिक फॉर्म त्या इक्वेशनमध्ये पुटअप करणार. कोणत्या इक्वेशनमध्ये, ह्या इक्वेशनमध्ये, इक्वेशन 3 मध्ये काय करणार आपण असिम्प्टोटिक फॉर्म यूज करणार. मग आपल्याला काय मिळेल 1 अपॉन r स्क्वेअर d अपॉन dr ऑफ r स्क्वेअर d अपॉन dr ऑफ सायापार. यामध्ये जर का तुम्ही सायापार इज इक्वल टू u पार अपॉन r हा असिम्प्टोटिक फॉर्म जर का यूज केला तर तुम्हाला व्हॅल्यू मिळेल 1 अपॉन r d2 u ऑफ r अपॉन dr स्क्वेअर. पुटअप करून बघा डिफरन्शिएशनमध्ये तुम्ही ह्यावाल्या कन्सेप्टचं किंवा इथे सायापारच्या ठिकाणी व्हॅल्यू पुटअप करणार. मग u अपॉन v वाला फॉर्म्युला, मग फर्स्ट फंक्शन अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन, किंवा न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा स्क्वेअर इंटू डिनॉमिनेटर टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर टाइम डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. हा म्हणजे u अपॉन v सारखा जो डिफरन्शिएशनचा फॉर्म आहे तो जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला ह्या टर्मच्या ऐवजी काय मिळेल, ही टर्म्स ऑप्टिमम. मग ही टर्म काय करणार आपण त्या इक्वेशनमध्ये पुटअप करू. बघा परत मग काय मिळेल तुम्हाला, ती इक्वेशन मॉडिफाईड होऊन, तर ती मॉडिफाईड इक्वेशन मिळेल तुम्हाला 1 अपॉन r, सॉरी तर मॉडिफाईड इक्वेशन काय मिळेल 1 अपॉन r d2 u ऑफ r अपॉन dr स्क्वेअर प्लस m अपॉन h क्रॉस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये e मायनस v ऑफ r इंटू u ऑफ r अपॉन r इज इक्वल टू 0. सायापारच्या ठिकाणी काय केलं आपण परत u ऑफ r अपॉन r पुटअप केलं. मग आता दोन्ही साईडला जर का आपण r ने मल्टिप्लाय केलं, दोन्ही साईडला जर का r ने मल्टिप्लाय केलं, तिथला r कॅन्सल होईल आणि इथला सुद्धा r कॅन्सल होईल. मग काय मिळेल तुम्हाला हे, तर ही व्हॅल्यू मिळेल तुम्हाला d2u बाय d2u ऑफ r अपॉन dr स्क्वेअर प्लस m अपॉन h क्रॉस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये e मायनस v ऑफ r u ऑफ r इज इक्वल टू 0. v मायनस u ऑफ r इज इक्वल टू 0. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 4. याला काय करू इक्वेशन नंबर 4 देऊ. मग बघा आपल्याकडे पोटेन्शियलचे दोन रिजन आहेत. पोटेन्शियलचे दोन रिजन, हा फर्स्ट रिजन आणि सेकंड रिजन. मग फर्स्ट रिजनमध्ये बघा पोटेन्शियल काय दिले, रिजन 1 मध्ये पोटेन्शियल v ऑफ r ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे -v0. पोटेन्शियल फर्स्ट रिजनमध्ये, रिजन 1 मध्ये पोटेन्शियल v ऑफ r किती दिलेलं आहे -v0, आणि एनर्जी काय आहे तर एनर्जी आहे -w. मग पोटेन्शियल फर्स्ट रिजनमध्ये v ऑफ r ची ही व्हॅल्यू आणि एनर्जीची ही व्हॅल्यू जर का आपण सबस्टिट्यूट केली, ह्या दोन्ही व्हॅल्यू जर का सबस्टिट्यूट केल्या इक्वेशन 4 मध्ये, तर इक्वेशन 4 कसं चेंजेस होईल. आणि वेव्ह फंक्शन जो या रिजनमध्ये फर्स्ट रिजन आहे म्हणून वेव्ह फंक्शन जे u ऑफ r, तर u ऑफ r वेव्ह फंक्शनला आपण u फर्स्ट ऑफ r लिहू. फर्स्ट म्हणजे काय, हे फर्स्ट रिजनमधले. मग इक्वेशन 4 या तिन्ही व्हॅल्यू जर पुट केल्या तर इक्वेशन 4 कसं मॉडिफाईड होतं, तर इक्वेशन 4 तुम्हाला मिळेल d2 u1 अपॉन dr स्क्वेअर प्लस m अपॉन h क्रॉस स्क्वेअर मायनस w मायनस ऑफ -v0, कारण हे पोटेन्शियल सुद्धा मायनस आणि हा सुद्धा मायनस. मग मायनस काय मिळेल, हा प्लस इंटू ही टर्म मिळेल तुम्हाला u1 इज इक्वल टू 0. मग याला काय केलं आपण अरेंज केलं. अरेंज कसं करणार की d2 u1 अपॉन
dr स्क्वेअर प्लस m अपॉन h क्रॉस स्क्वेअर v0 मायनस w u1 इज इक्वल टू 0. मग यालाच कसं लिहू शकतो आपण, तर याला आपण असं लिहू, याला ह्या फॉर्मॅटमध्ये का लिहायचं असं रिझन सांगतो तुम्हाला. d2u/, dr स्क्वेअर प्लस के स्क्वेअर u1 इज इक्वल टू 0. मग दोन्ही इक्वेशनला जर मल्टिप्लाय केलं तर के स्क्वेअरची व्हॅल्यू काय मिळेल, तर इथे तुम्हाला के स्क्वेअर मिळेल m अपॉन एच क्रॉस स्क्वेअर, m अपॉन एच क्रॉस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये v0 मायनस w, ब्रॅकेटमध्ये v0 मायनस w ही मिळेल तुम्हाला के स्क्वेअरची व्हॅल्यू. मग यावरून तुम्हाला के काय मिळेल, तर यावरून के मिळेल तुम्हाला रूटमध्ये m अपॉन एच क्रॉस स्क्वेअर v0 मायनस w हे मिळेल तुम्हाला केची व्हॅल्यू. मग या टाईपचे डिफरन्शियल इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. कुठे, मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन नावाच्या चॅप्टरमध्ये तुम्ही या टाईपची इंटिग्रेशनला काय केले, सॉल्व्ह केले. तुम्ही या टाईपचे इंटिग्रेशन डिफरन्शियल इक्वेशन कसं सॉल्व्ह करता, याचा तुम्ही ऑक्झिलरी फॉर्म करता. मग ऑक्झिलरी फॉर्मवरून तुम्ही दोन रूट्स फाइंड करतात. मग ते रूट चेक करता इक्वल आहे की डिफरंट आहे, रिअल आहे की इमॅजिनरी आहे. मग त्यावरून काय करता, त्याला सॉल्व्ह करून सोल्युशन ऑप्टेन होणार. मग तुम्ही जर का मॅथमॅटिकल मेथडच्या किंवा मॅथमॅटिकल फिजिक्सच्या त्या मेथडने या डिफरन्शियल इक्वेशनला जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला ह्या डिफरन्शियल इक्वेशन सोल्युशन मिळेल तुम्हाला u ऑफ r इज इक्वल टू a साइन के आर प्लस b कॉस के आर, a साइन के आर प्लस b कॉस के आर. हे मिळेल तुम्हाला इक्वेशन 5, त्या इक्वेशनचं सोल्युशन. आता यामध्ये a आणि b हे दोन काय आहेत, अननोन आहेत. या दोन अननोनला काढण्यासाठी आपण काय करू, बाउंड्री कंडिशन काय यूज करू, बी डॉट सी म्हणजे काय, बाउंड्री कंडिशन. तर बाउंड्री कंडिशन काय सांगते की पहिलं वेव्ह फंक्शन जे u ऑफ r, तर या वेव्ह फंक्शन u ऑफ r ची व्हॅल्यू 0 असते. केव्हा, फॉर r इज इक्वल टू 0. कारण r ची व्हॅल्यू 0 असताना वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू काय 0. म्हणजेच बघा बाउंड्री कंडिशन जर यूज केलं आपण, तर फर्स्ट वेव्ह फंक्शनची व्हॅल्यू 0 केव्हा, जेव्हा r 0 आहे. म्हणजे हा काय मिळेल साइन 0 प्लस b कॉस 0. साइन 0ची व्हॅल्यू 0च असते, कॉस 0ची व्हॅल्यू 1. मग दोन्ही जर कम्पेअर केलं तर यावरून तुम्हाला काय सोल्युशन मिळालं पहिलं, तर b इज इक्वल टू 0. काय मिळालं पहिलं सोल्युशन, b इज इक्वल टू 0. मग b इज इक्वल टू 0 जर तुम्ही यामध्ये पुटअप केलं तर काय मिळेल तुम्हाला फर्स्ट रिजनमधलं वेव्ह फंक्शन, तर फर्स्ट रिजनमधलं वेव्ह फंक्शन्स मिळेल तुम्हाला u1 ऑफ r इज इक्वल टू a साइन के आर. u1 ऑफ r इज इक्वल टू a साइन के आर. याला द्यायचं इक्वेशन नंबर किती आहे, 7 असेल. इक्वेशन 6 आहे की 7 आहे चेक करून घ्या. इक्वेशन 6 आहे. हे कोणतं इक्वेशन, हे तुमचं इक्वेशन 6. त्यानंतर आता पहिलं रिजनचं सॉल्व्ह केलं आपण. आता कॅल्क्युलेट करणार आपण हे रिजन 2 साठी, रिजन 2 साठी. बघा रिजन 2 कोणता आहे, हा वाला. या रिजनमध्ये पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे 0 आणि एनर्जी निगेटिव्ह. सेकंड रिजनमध्ये पोटेन्शियल काय आहे 0. सेकंड रिजन जो आहे त्या सेकंड रिजनमध्ये पोटेन्शियल काय आहे 0 आणि एनर्जी काय आहे, तर एनर्जी आहे तुमची निगेटिव्ह. आणि या रिजनमधलं वेव्ह फंक्शन घेऊ आपण u2 ऑफ r. मग या तिन्ही मॉडिफिकेशन त्या इक्वेशन 3 मध्ये जर केले तर आपल्याला काय मिळेल, तर आपल्याला मिळेल ड्यू u2 अपॉन dr स्क्वेअर प्लस m अपॉन h क्रॉस स्क्वेअर. ईच्या ठिकाणी मायनस w, पोटेन्शियलची व्हॅल्यू झाली 0 इंटू साय 2 u2 इज इक्वल टू 0. मग यालाच जर का तुम्ही चेंज केलं तर काय मिळेल तुम्हाला, d2 u2 अपॉन dr स्क्वेअर, हा काय मिळेल आता मायनस, कारण ही काय टर्म मायनस m अपॉन h क्रॉस स्क्वेअर w u2 इज इक्वल टू 0. मग याही टाईपच्या डिफरन्शियल इक्वेशनला तुम्ही सॉल्व्ह केलेले बघा. या टाईपच्या नसेल तर या टाईपच्या सॉल्व्ह केले असेल, d2 u2 अपॉन dr स्क्वेअर मायनस p स्क्वेअर d u इन सेकंड रिजन इज इक्वल टू 0, ज्यामध्ये p स्क्वेअरची व्हॅल्यू काय असेल, तर सिन्स p स्क्वेअर इज इक्वल टू mw अपॉन h क्रॉस स्क्वेअर. मग या टाईपच्या डिफरन्शियल इक्वेशनला तुम्ही परत मॅथमॅटिकल फिजिक्समध्ये सॉल्व्ह केलं असेल. मग त्या टाईपच्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन तुम्हाला मिळेल की u सेकंड रिजन ऑफ r इज इक्वल टू मिळेल तुम्हाला c e रेस टू दी पॉवर pr प्लस d e रेस टू दी पॉवर मायनस pr प्लस e रेस टू दी पॉवर मायनस pr. मग इथे पण परत काय यूज करायचं, बाउंड्री कंडिशन.
युझिंग बाउंड्री कंडिशन. कोणती? आर इज इक्वल टू इन्फिनिटी असताना सेकंड रिजनमधलं वेव्ह फंक्शन्स काय आहे? 0. सेकंड रिजनमधलं वेव्ह फंक्शन 0. मग ही बाउंड्री कंडिशन जर यूज केली तर काय मिळेल तुम्हाला? बघा 0 इज इक्वल टू सी इंटू ई रेस टू दी पॉवर इन्फिनिटी प्लस डी इंटू ई रेस टू दी पॉवर मायनस इन्फिनिटी. तर दोन्ही साईडच्या इक्वेशनच्या व्हॅल्यू इक्वल होण्यासाठी तुम्हाला इथे सी काय झाला पाहिजे? तर सीची व्हॅल्यू 0 होणं काय मस्ट आहे. कारण ही व्हॅल्यू तर 0 होईल, ही व्हॅल्यू 0 होऊन जाते, पण ही व्हॅल्यू काय मिळते? इन्फिनिटी. ही व्हॅल्यू इन्फिनिटी होऊ नये म्हणून हा सी काय झाला पाहिजे? 0. मग तुम्हाला पहिली बाउंड्री कंडिशन काय मिळाली? बाउंड्री कंडिशनवरून व्हॅल्यू मिळेल तुम्हाला सी इज इक्वल टू 0. मग सी इज इक्वल टू 0 जर या इक्वेशनमध्ये पुटअप केलं तर तुम्हाला सेकंड रिजनमधलं वेव्ह फंक्शन्स काय मिळेल? तर सेकंड रिजनमधलं वेव्ह फंक्शन्स मिळेल u2 of r is equal to some constant d into e raised to the power pr, some constant d into e raised to the power minus pr. ओके, याला द्यायचं इक्वेशन नंबर 7. याला द्यायचं इक्वेशन नंबर 7. बघा आणखी आपण काय सांगू शकतो? ही जी बाउंड्री आहे कोणती? इथे बघा वेव्ह फंक्शन, ही जी बाउंड्री आहे कोणती? ही x इज इक्वल टू ए वाली. ही जी बाउंड्री आहे तुमची x इज इक्वल टू ए वाली किंवा r इज इक्वल टू ए वाली, याला x न डिनोट करता आपण डिनोट करतो r. आर इज इक्वल टू ए वाल्या बाउंड्रीमध्ये पहिल्या रिजनचा आणि सेकंड रिजनचं वेव्ह फंक्शन काय असेल? इक्वल असेल. म्हणजे आपण थर्ड बाउंड्री कंडिशन काय लिहू? थर्ड बाउंड्री कंडिशन लिहू आपण की ॲट आर इज इक्वल टू ए वेव्ह फंक्शन फर्स्ट रिजनचं आणि वेव्ह फंक्शन सेकंड रिजनचे काय आहेत? इक्वल. मग यामध्ये आपण जर पुटअप केलं व्हॅल्यू तर काय मिळेल? तर पहिल्या रिजनचं वेव्ह फंक्शन्स मिळेल ए साईन के ए इज इक्वल टू इकडे मिळेल डी ई रेस टू दी पॉवर मायनस पी ए. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 8. याला देऊ इक्वेशन नंबर 8. याला दिलं इक्वेशन नंबर 8. मग त्यानंतर त्या दोन्ही जर का डिफरन्शिएशन घेतलं तर काय मिळेल बघा? ए कॉन्स्टंट साईनचं डिफरन्शिएशन कॉस के ए आणि विथ रिस्पेक्ट टू ए म्हणून एचा मल्टिपल कॉन्स्टंट के इकडे इज इक्वल टू राईट हँड साईडला काय मिळेल? डी जसं तसा ई रेस टू पॉवर पी एचं डिफरन्शिएशन मायनस पी ए आणि एचा मल्टिपल मायनस पी इकडे जसंच तसा. मग याला जर तुम्ही रिअरेंज केलं तर काय मिळेल तुम्हाला? ए इंटू के कॉस के ए इज इक्वल टू मायनस पी डी ई रेस टू दी पॉवर मायनस पी ए. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 9. याला देऊ इक्वेशन नंबर 9. जर आपण इक्वेशन 8ला इक्वेशन 9ने डिवाइड केलं, काय केलं आपण इथे बघा? इक्वेशन 8 डिवायडेड बाय इक्वेशन 9. इक्वेशन 8ला इक्वेशन 9ने जर डिवाइड केलं तर काय मिळेल बघा? इक्वेशन 8 काय आहे? ए साईन के. इक्वेशन 9 काय आहे? ए के कॉस के इज इक्वल टू राईट हँड साईड काय? इक्वेशन 7ची इक्वेशन 8ची ई रेस टू दी पॉवर मायनस पी ए. इक्वेशन 9ची मायनस पी डी ई रेस टू दी पॉवर मायनस पी ए. बघा हा डी ई रेस टू दी पॉवर, हा ई रेस टू दी पॉवर कॅन्सल, ए कॅन्सल, साईन अपॉन कॉस काय मिळेल? टॅन. साईन अपॉन कॉस टॅन. साईन अपॉन कॉस काय मिळेल? टॅन. मग इकडे काय मिळेल तुम्हाला? इकडे मिळेल तुम्हाला टॅन के ए अपॉन के इज इक्वल टू मायनस 1 अपॉन पी इज इक्वल टू मायनस 1 अपॉन पी. मग रेसिप्रोकल जर का घेतले, काय केली? दोन्ही सेटचे जर का रेसिप्रोकल हा के इकडे पाठवायचा, मग काय मिळेल तुम्हाला? टॅन के ए इज इक्वल टू मायनस के अपॉन पी. दोन्ही साईडचे घ्यायचे रेसिप्रोकल, मग काय मिळेल तुम्हाला? कॉट के ए इज इक्वल टू मायनस पी अपॉन के. आता बघा पीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, पीची व्हॅल्यू किती आहे? पी स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, किती असते ती? पी स्क्वेअरची व्हॅल्यू आहे एम डब्ल्यू अपॉन एच क्रॉस स्क्वेअर. इथे बघा ना, पी स्क्वेअर कुठे आलेला आहे? अच्छा, पी स्क्वेअर कुठे आहे? इथे पी स्क्वेअरची व्हॅल्यू एम डब्ल्यू अपॉन एच क्रॉस स्क्वेअर आहे. मग पीची काय मिळेल? रूटमध्ये. पीची काय मिळेल? रूटमध्ये. पी आणि केच्या जर व्हॅल्यू यामध्ये पुटअप केल्या तर इथे काय मिळेल तुम्हाला? पीची व्हॅल्यू. तर पीची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला एम डब्ल्यू अपॉन हा मायनस जसं तसं पाहिजे ना, एम डब्ल्यू अपॉन एच क्रॉस स्क्वेअर. आणि केची व्हॅल्यू काय आहे? याच्या उलट. केची व्हॅल्यू काय मिळेल मग? तर केची व्हॅल्यू बघा याच्या उलट न करता आपण काय करू? 1 अपॉन अंडर रूट एम ओमेगा नाही मिळणार इथे. इथे काय मिळेल तुम्हाला? एम अपॉन एच क्रॉस स्क्वेअर V0 मायनस डब्ल्यू. ही कशाची व्हॅल्यू आहे? ही वाली व्हॅल्यू आहे केची आणि ही व्हॅल्यू आहे पीची. मग याला जर का तुम्ही रिअरेंज केलं तर काय मिळेल तुम्हाला? रूटमध्ये बघा एम अपॉन एच क्रॉस स्क्वेअर, हा एम अपॉन एच क्रॉस स्क्वेअर कॅन्सल. इथे मिळेल तुम्हाला वरती डब्ल्यू अपॉन खाली मिळेल हा V0 मायनस डब्ल्यू.
डब्ल्यू अपॉन व्ही झिरो मायनस डब्ल्यू. मग ह्या टर्मला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जर डब्ल्यूने डब्ल्यूने डिवाइड केलं तर काय मिळेल, इथे मिळेल तुम्हाला 1 अपॉन व्ही झिरो अपॉन डब्ल्यू मायनस 1, 1 अपॉन व्ही झिरो अपॉन डब्ल्यू मायनस 1. राईट हँड साईडला काय कॉट के. मग यावरून आपण काय लिहू शकतो, तर कॉट के ए इज इक्वल टू मायनस रूटमध्ये 1 अपॉन व्ही झिरो अपॉन डब्ल्यू मायनस 1, 1 अपॉन व्ही झिरो अपॉन डब्ल्यू मायनस 1. याला करून घ्या ब्रॅकेट, या टर्मला ब्रॅकेट करून ठेवा. मग यामध्ये आपल्याला माहिती आहे काय, बट व्ही झिरो जी पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शियलची व्हॅल्यू ह्या एनर्जीपेक्षा कशी आहे, खूप मोठी. म्हणजेच काय, तर व्ही झिरो अपॉन डब्ल्यू हा रेशो 1पेक्षा खूप मोठा आहे. तर व्ही झिरो अपॉन डब्ल्यू हा रेशो 1पेक्षा मोठा आहे, तर ही मायनस 1 वाली टर्म आपण काय करू शकतो, निग्लेक्ट करू शकतो. मग विच इज इम्प्लाइज दॅट आपल्याला काय मिळेल, कॉट के ए इज अप्रॉक्सिमेटली मायनस रूटमध्ये 1 अपॉन व्ही झिरो अपॉन डब्ल्यू विच इज इक्वल टू मायनस रूटमध्ये डब्ल्यू अपॉन व्ही झिरो. या इक्वेशनला काय करायचं आहे, बॉक्स करून ठेवायचं आहे. याही इक्वेशनला बॉक्स करून ठेवायचं आहे. ओके, एक इक्वेशन आणि एक इक्वेशन, हे दोन इक्वेशन कसे महत्त्वाचे, हे दोन इक्वेशन्स आहे महत्त्वाचे. बट आपल्याला माहिती आहे काय, कॉट के एची व्हॅल्यू काय मिळेल, जर कॉट के एची व्हॅल्यू जर 0 घेतली, कॉट के एची व्हॅल्यू 0 केव्हा असेल, जर इफ, कारण आपल्याला माहिती आहे व्ही झिरो अपॉन डब्ल्यू हा रेशो 1पेक्षा खूप मोठा आहे, याचा रेसिप्रोकल काय असेल, अप्रॉक्सिमेटली 0. ही व्हॅल्यू काय असेल, लेस दॅन 1. ही व्हॅल्यू जर लेस दॅन 1 आहे, म्हणजेच आपण काय सांगू शकतो की कॉट के इज अप्रॉक्सिमेटली 0. कॉट के इज अप्रॉक्सिमेटली 0. तर कॉट के ची व्हॅल्यू 0 केव्हा असेल, तर कॉट के ची व्हॅल्यू 0 असेल जेव्हा के ची व्हॅल्यू एक तर π/2 असेल किंवा 3π/2 असेल किंवा 5π/2 यापैकी जर कोणतीही एखादी व्हॅल्यू असेल के एची, त्यावेळेसच कॉट फंक्शन 0 मिळेल, अदरवाईज कॉट फंक्शन 0 मिळतो का, नाही. मग ही जी असेल के एची व्हॅल्यू करस्पॉन्डिंग टू π/2 ही असेल ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग 3π/2, फर्स्ट एक्साइटेड स्टेट 5π/2, सेकंड एक्साइटेड स्टेटच्या करस्पॉन्डिंग काय असतील डिफरंट व्हॅल्यूज. मग आपण काय करू, लिहू फॉर ग्राउंड स्टेट, कशासाठी, ग्राउंड स्टेटसाठी. तर ग्राउंड स्टेटसाठी काय मिळेल मग आपल्याला, तर के ए मिळेल अप्रॉक्सिमेटली आपल्याला π/2. के काय मिळेल ग्राउंड स्टेटसाठी π/2. आपल्याला माहिती आहे केची व्हॅल्यू काय आहे, तर केची व्हॅल्यू आहे रूटमध्ये m अपॉन h² ब्रॅकेटमध्ये व्ही झिरो मायनस डब्ल्यू इंटू हा आहे ए इज अप्रॉक्सिमेटली π/2. मग या दोन्ही सेटचे जर का स्क्वेअर केले, दोन्ही सेटचे स्क्वेअर केले तर काय मिळेल, इथे मिळेल तुम्हाला m अपॉन h² ब्रॅकेटमध्ये व्ही झिरो मायनस डब्ल्यू आणि हा एचा बनेल a² आणि राईट हँड साईडला मिळेल तुम्हाला π² अपॉन 4, कारण दोन्ही साईडचे काय होतील स्क्वेअर, π² अपॉन 4. तर यामध्येच इकडे कंपार्टमेंट करून लिहितोय जेणेकरून तुम्हाला एकाच पेजवर व्हॅल्यूज दिसतील. ओके, π² अपॉन 4. मग आपल्याला माहिती आहे काय, की व्ही झिरो जी व्हॅल्यू आहे ती कशी आहे, डब्ल्यूपेक्षा खूप मोठी. व्ही झिरोची व्हॅल्यू डब्ल्यूपेक्षा मोठी आहे. मग व्ही झिरो मायनस डब्ल्यूला अप्रॉक्सिमेटली काय लिहू शकतो मी, व्ही झिरो मायनस डब्ल्यूला अप्रॉक्सिमेटली काय लिहू शकता, व्ही झिरो. मग विच इज इम्प्लाइज दॅट, हे इक्वेशन काय बनेल, तर हे इक्वेशन बनेल m अपॉन h² ब्रॅकेटमध्ये व्ही झिरो a² इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू π² अपॉन 4, विच इज इम्प्लाइज दॅट व्ही झिरो इज इक्वल टू काय मिळेल मग तुम्हाला अप्रॉक्सिमेटली, तर π² h² अपॉन 4m a², π² h² अपॉन 4m a². म्हणजेच आपण काय सांगू शकतो की व्ही झिरो इज इक्वल टू π² h² अपॉन 4m². तर हे काय आहे, ग्राउंड स्टेट पोटेन्शियल. हे काय आहे, ग्राउंड स्टेट पोटेन्शियल ऑफ ड्यूट्रॉन. हे काय, ग्राउंड स्टेट पोटेन्शियल ऑफ ड्यूट्रॉन. आणखी जर a² इकडे पाठवला तर इकडे काय मिळेल तुम्हाला, v0 इंटू a² इज इक्वल टू मिळेल π² h² अपॉन 4m. तर हा जो प्रोडक्ट आहे v0 इंटू a², तर या प्रोडक्टला म्हणतात स्ट्रेंथ पॅरामीटर. आणि हा जो v0 इज इक्वल टू
पाय स्क्वेअर एच क्रॉस स्क्वेअर अपॉन 4m ए स्क्वेअर. तर याला म्हणतात ग्राउंड स्टेट पोटेन्शियल ऑफ ड्यूटेरॉन. ग्राउंड स्टेट पोटेन्शियल ऑफ ड्यूटेरॉन. ग्राउंड स्टेट पोटेन्शियल ऑफ ड्यूटेरॉन. हे ग्राउंड स्टेट पोटेन्शियल ऑफ ड्यूटेरॉन सेट एक्झाममध्ये डायरेक्टली विचारतात. सेट एक्झाममध्ये ग्राउंड स्टेट ऑफ ड्यूटेरॉनची तुम्हाला डायरेक्ट व्हॅल्यू विचारतात. विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन गिव्स ग्राउंड स्टेट ऑफ ड्यूटेरॉन. मग त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला हे ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन्स किंवा ग्राउंड स्टेट पोटेन्शियल ड्यूटेरॉनचं माहिती असणं काय आहे, मस्ट आहे. ड्यूटेरॉनचं ग्राउंड स्टेट पोटेन्शियल माहिती असणं काय आहे, मस्ट आहे. ओके, तर आपण काय केलं, ग्राउंड स्टेट वेव्ह फंक्शन आणि ग्राउंड स्टेट पोटेन्शियल ड्यूटेरॉनचं कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. याला काय करायचं आहे, ग्राउंड स्टेट पोटेन्शियल ऑफ ग्राउंड स्टेट किंवा ग्राउंड स्टेट पोटेन्शियल ऑफ ड्यूटेरॉनला व्यवस्थित केअरफुली लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण आता कॅल्क्युलेट करू ग्राउंड स्टेट काय करू, इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट क्यू. तर आपल्याला माहिती आहे क्यूचा फॉर्म्युला मी तुम्हाला आठवत असेल बेसिक न्यूक्लिअर फिजिक्सच्या प्रॉपर्टीज ज्या होत्या की न्यूक्लिअर प्रॉपर्टीजच्या बेसिक्स, त्यामध्ये तुम्हाला लिहून दिलं आहे की क्यू इज इक्वल टू काय असतो, रो ऑफ आर ब्रॅकेटमध्ये 3xi मायनस आर स्क्वेअर डेल्टा आय जे इंटू डी टॉ. हा काय होता आपण बघितलेला होता कशाचा फॉर्म्युला होता. हा फॉर्म्युला तुमचा इलेक्ट्रिक क्वाड्रपल मुवमेंट. इलेक्ट्रिक क्वाड्रपोल मुवमेंट. मग या इलेक्ट्रिक क्वाड्रपोल मुवमेंटमध्ये ही टर्म आहे डेल आय जे. या टर्मला ही जी टर्म ही काय आहे, टेन्सर आहे. ही टर्म काय आहे, टेन्सर ऑफ रँक 2. टेन्सर ऑफ रँक 2. मग यावरून तुम्ही काय सांगू शकता, क्यू जो आहे इलेक्ट्रिक क्वाड्रपोल मुवमेंट आपण काय आहे, टेन्सर आहे. इलेक्ट्रिक क्वाड्रपोल मुवमेंट काय, टेन्सर ऑफ रँक 2. मग तुम्हाला या पॉईंटवर असोसिएटेड क्वेश्चन डायरेक्टली विचारू शकता की इलेक्ट्रिक क्वाड्रपोल मुवमेंट इज वेक्टर क्वांटिटी, टेन्सर क्वांटिटी और स्केलर क्वांटिटी. मग तुम्हाला काय सांगता आलं पाहिजे की इलेक्ट्रिक क्वाड्रपोल मुवमेंट कोणती क्वांटिटी आहे, टेन्सर. इलेक्ट्रिक क्वाड्रपोल मुवमेंट कोणती क्वांटिटी, टेन्सर. मग टेन्सरची प्रोडक्ट कशी मिळेल तुम्हाला, तर क्यू इज इक्वल टू मिळेल तुम्हाला एक तर Q11 Q12 Q13 Q21 Q22 Q23 Q31 Q32 Q33. हे काय मिळेल तुम्हाला, तर ही मिळेल तुम्हाला टेन्सर मॅट्रिक्स किंवा मॅट्रिक्स फॉर्म्युलेशन ऑफ इलेक्ट्रिक क्वाड्रपोल मुवमेंट. इलेक्ट्रिक क्वाड्रपोल मुवमेंटचं ते काय आहे तर मॅट्रिक फॉर्म्युलेशन. इलेक्ट्रिक क्वाड्रपोल मुवमेंटचं हे काय, मॅट्रिक्स फॉर्म्युलेशन. ओके, मग त्यानंतर आपल्याकडे बघा आपण इलेक्ट्रिक क्वाड्रपोल मुवमेंटचा फक्त झेड कंपोनंट करतो. कोणता, Q33 वाला. Q33 वाला कंपोनंट मग काय मिळेल तुम्हाला, तो मिळेल तुम्हाला QZZ जो इक्वल असेल मग तुमचा 3z² मायनस आर स्क्वेअर. 3z² मायनस आर स्क्वेअरच्या इक्वल 3z² मायनस आर स्क्वेअर. बट आपल्याला माहिती आहे आर इज इक्वल टू काय असतो, तुम्ही स्पेरिकल हार्मोनिक्स किंवा स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये शिकलेले असताना आर इज इक्वल टू काय असतो बेटा, तर आर इज इक्वल टू असतो आर इज इक्वल टू काय, झेड इज इक्वल टू काय असतो, तर तुम्ही स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेटमध्ये शिकले असताना झेड इज इक्वल टू असतो आर कॉस थिटा. हे तुम्ही कुठे शिकलेले आहेत, इन स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट सिस्टीम. स्पेरिकल पोलर कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये तुम्ही शिकलेले असाल काय की एक्स इज इक्वल टू असतो आर साइन थिटा कॉस फाय, वाय इज इक्वल टू असतो आर साइन थिटा साइन फाय आणि झेड इज इक्वल टू काय असतो आर कॉस थिटा. या सर्व गोष्टी तुम्ही कुठे शिकलेल्या आहेत, तर स्पेरिकल पोलार आणि कार्टेशियन कोऑर्डिनेटमधल्या रिलेशनमध्ये. मग झेडची व्हॅल्यू जर आर कॉस थिटा यामध्ये पुटअप केली, झेडची व्हॅल्यू जर आर कॉस थिटा यामध्ये पुटअप केली तर तुम्हाला काय मिळेल, QZZ इज इक्वल टू मिळेल तुम्हाला 3r² कॉस स्क्वेअर थिटा मायनस आर स्क्वेअर. बघा आर स्क्वेअर काढायचा कॉमन, मग काय मिळेल तुम्हाला आर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 3 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, 3 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. हा काय मिळेल तुम्हाला QZZ. बट तुम्ही एक स्पेरिकल हार्मोनिक्स नावाचा टॉपिक शिकले असेल कुठे, क्वांटम मेकॅनिक्समध्ये. काय, वी नो दॅट तर y20
y20 हा जो स्पेरिकल हार्मोनिक असते त्याची व्हॅल्यू असते √5/16 पाय √5/16 पाय ब्रॅकेटमध्ये 3 cos स्क्वेअर थिटा -1. हे काय आहे तुमचं स्पेरिकल हार्मोनिक्स. हे काय आहे स्पेरिकल हार्मोनिक्स. मग इथेही 3 cos स्क्वेअर थिटा -1 आहे, इथे 3 cos स्क्वेअर थिटा -1 आहे. मग दोन्ही जर एकमेकांना डिवाइड केलं, दोन इक्वेशनला जर एकमेकांना डिवाइड केलं तर आपल्याला इक्वेशन काय मिळेल, दोन्ही जर एकमेकांना डिवाइड केलं तर राईट हँड साईडला मिळेल तुम्हाला QZZ इज इक्वल टू √16 पाय/5 r स्क्वेअर इंटू y येतो. स्पेरिकल हार्मोनिक्सचा हा काय आहे तर y20 ऑफ थिटा फाय तर हे सुद्धा इक्वेशन एकदा नेटमध्ये CSIR नेटच्या एक्झाममध्ये डायरेक्टली विचारलेलं आहे. हे सुद्धा इक्वेशन एकदा CSIR नेटमध्ये डायरेक्टली विचारलेलं आहे. हे इक्वेशनला काय म्हणतो आपण तर रिलेशन बिटवीन हे जे आहे काय रिलेशन बिटवीन स्पेरिकल हार्मोनिक्स अँड क्वाड्रुपोल मुवमेंट. स्पेरिकल हार्मोनिक आणि क्वाड्रुपोल मुवमेंट मधलं हे काय आहे रिलेशन, जे नेटमध्ये एकदा डायरेक्टली विचारलेलं आहे. ओके. त्यानंतर जर आणखी इम्पॉर्टंट पॉईंट काय, इफ we consider only 3s1 as a wave function of deuteron. जर आपण असं अज्युम केलं, कारण आपल्याला माहिती आहे ड्यूट्रॉनचं वेव्ह फंक्शन्स काय आहे तर 3s1 आणि 3d1 या दोन्ही स्टेटचा काय मिक्सचर. 3s1 आणि 3d1 दोन्ही स्टेटचं काय ड्यूट्रॉनचं वेव्ह फंक्शन मिक्सचर आहे. पण जर आपण काय केलं असं अज्युमच केलं की काय की ड्यूट्रॉनचं वेव्ह फंक्शनचे 3s1 आणि 3d1चं मिक्सचर नसताना फक्त 3s1 वेव्ह फंक्शन आहे. जर आपण असं अज्युम केलं इफ यू कन्सिडर ओनली 3s1 ॲज अ वेव्ह फंक्शन्स ऑफ ड्यूट्रॉन, तर मग याचं इलेक्ट्रिक क्वाड्रुपोल मुवमेंट आहे काय देन इट्स इलेक्ट्रिक क्वाड्रुपोल मुवमेंट. कारण 3s1 स्टेटच्या करस्पॉन्डिंग काय असेल L इज इक्वल टू 0, 3s1च्या करस्पॉन्डिंग काय असेल L इज इक्वल टू 0. तर इलेक्ट्रिक क्वाड्रुपोल मुवमेंट काय मिळेल मग 3s1 स्टेटच्या करस्पॉन्डिंग इलेक्ट्रिक क्वाड्रुपोल मुवमेंट इज 0. इलेक्ट्रिक क्वाड्रुपोल मुवमेंट काय मिळेल मग Q इज इक्वल टू मिळेल 0 फॉर ड्यूट्रॉन 1 2 इन 3s1 स्टेट. बट आपल्याला माहिती आहे प्रॅक्टिकली Qची व्हॅल्यू किती असते ड्यूट्रॉनसाठी, तर Qची व्हॅल्यू असते 0.289 इलेक्ट्रिक फील्ड चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इंटू फेम्टोमीटर. हे काय आहे प्रॅक्टिकली आहे, हे आहे प्रॅक्टिकली. पण जर आपण हायपोथेटिकली 3s1ला जर का वेव्ह फंक्शन म्हटलं न्यूट्रॉनचं तर आपल्याला क्वाड्रुपोल मुवमेंट काय मिळते 0. बट प्रॅक्टिकली व्हॅल्यू मिळणारी कशी आहे नॉन झिरो आहे. मग ह्या नॉन झिरो व्हॅल्यूला एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला अज्युम करावं लागतं की काय की वेव्ह फंक्शन जे आहे कोणाचं ड्यूट्रॉनचं ते फक्त 3s1 आहे का नाही, तर ते 3s1 आणि 3d1 दोन्ही स्टेटचं काय मिक्सचर. मग यावरून आपण कन्क्लुजन काय लिहू शकतो, की एक्सपेरिमेंटली the wave function of the deuteron is mixture of 3s1 and 3d1 स्टेट. तर एक्सपेरिमेंटली असं फाउंड झालं मग की ड्यूट्रॉनचं जे वेव्ह फंक्शन आहे टोटल ते काय 3s1 आणि 3d1 स्टेटचा मिक्सचर आहे. 3s1 आणि 3d1 वेव्ह फंक्शनचं काय मिक्सचर. मग टोटल वेव्ह फंक्शन्स काय मिळेल, तर टोटल वेव्ह फंक्शनचा स्पेस पार्ट मिळेल तुम्हाला cs प्लस cd साईड ए, ज्यामध्ये सायस काय असेल तर 3s1 स्टेटच्या करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन्स आणि साईड ए काय असेल तर 3d1 स्टेटच्या करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन्स, 3sच्या करस्पॉन्डिंग वेव्ह फंक्शन्स. मग या टोटल वेव्ह फंक्शन्समध्ये ड्यूट्रॉनला सायस आणि साईड ए या दोन स्टेटमध्ये फाइंड करण्याची जी प्रोबॅबिलिटी ती कशी असते, तर प्रोबॅबिलिटी
सायस या स्टेटमध्ये फाउंड करण्याची जी प्रोबॅबिलिटी असते त्याची व्हॅल्यू आहे 0.96. म्हणजेच आपण काय सांगू शकतो की ड्यूट्रॉनला 3s1 नाही कोणता, ड्यूट्रॉनला 3s1 स्टेटमध्ये फाउंड करण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे, 3s1 स्टेटमध्ये फाउंड करण्याची प्रोबॅबिलिटी आहे जवळपास 96%. आणि या डी स्टेटमध्ये फाउंड करण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती किती आहे मग 0.4. ती किती आहे 0.04. म्हणजेच ड्यूट्रॉन 3d1 स्टेटमध्ये असेल याची प्रोबॅबिलिटी किती आहे तर ती आहे 4%. हा सुद्धा रिझल्ट इम्पॉर्टंट आहे. काय की टोटल स्पेस पार्ट ऑफ द वेव्ह फंक्शन ऑफ ड्यूट्रॉन इज कॉम्बिनेशन ऑफ सायस आणि सायडी. सायस म्हणजे 3s1 आणि सायडी म्हणजे 3d1 या दोन्ही स्टेटचं मिक्सचर आहे. या मिक्सचरमध्येही पहिल्या स्टेटमध्ये फाउंड करण्याची प्रोबॅबिलिटी म्हणजेच 3s1 स्टेटमध्ये फाउंड करण्याची प्रोबॅबिलिटी 96% आणि 3d1 स्टेटमध्ये फाउंड होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे 4%. 3d1 स्टेटमध्ये फाउंड होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे 4%. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स विचारू शकतात की ड्यूट्रॉनची या स्टेटमध्ये फाउंड करण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे आणि दुसऱ्या स्टेटमध्ये फाउंड होण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे. ओके, इथपर्यंत जे काही न्यूट्रॉन्स आपण बघितलं त्याला व्यवस्थित केअरफुली नोट करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित रिवाईज करायचे, कारण न्यूट्रॉनशी असोसिएटेड तुम्हाला क्वेश्चन्स नेट एक्झाममध्ये, सेट एक्झाममध्ये, गेट एक्झाममध्ये हे विचारत असतात. ओके, अवघड नाही आहे काही, फक्त यामध्ये तुम्हाला या लेक्चरमध्ये आपण पूर्ण मॅथमॅटिकल डेरिव्हेशन काढलं म्हणून कदाचित अवघड वाटलेलं असू शकतं, म्हणून तुम्हाला कदाचित अवघड वाटेल आणि वाटलं असू शकतं. बाकी तसं अदरवाईज ड्यूट्रॉन हा टॉपिक एकदम सोपा आहे. ड्यूट्रॉन तसा अवघड टॉपिक आहे का नाही. ओके, आता यानंतरच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहे ड्यूट्रॉनशी असोसिएटेड त्या प्रॉपर्टीज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. नेक्स्ट लेक्चरमध्ये ड्यूट्रॉनच्या काही प्रॉपर्टीज घेऊ, त्यानंतर मग ड्यूट्रॉनशी असोसिएटेड काही प्रिव्हियस इयरचे जर क्वेश्चन्स असतील 1-2 तर ते घेऊ आणि त्यामध्ये नंतर दाखवू आपण की ड्यूट्रॉनची एक्साइटेड स्टेट एक्झिस्ट करते का नाही करत. आणि मग त्यानंतर सुरुवात करू आपण रेडिओ ॲक्टिव्हिटी. मग रेडिओ ॲक्टिव्हिटी हा तुमचा न्यूक्लिअर फिजिक्सचा शेवटचा टॉपिक असेल. मग रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये अल्फा डिके, बीटा डिके, गामा डिके हे 3-4 टॉपिक झाले म्हणजे तुमचा न्यूक्लिअर फिजिक्सचा पार्ट कव्हर होतो. मग राहतो फक्त आपला पार्टिकल फिजिक्स. ओके, थँक्यू.